ओबीसींच्या काही मागण्यांसाठी सध्या लक्ष्मण हाकेंचं हे आंदोलन सुरू आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय। लक्ष्मण हाकेंनी गिरगाव चौपाटीवर आंदोलन केलंय। ओबीसींच्या अस्तित्वासाठी जलसमाधी आंदोलन लक्ष्मण हाके करतात आणि लक्ष्मण हाके ससाणेंनी हे आंदोलन केले। हातात फलक घेऊन हाके आणि ससाणे आता पाण्यात उतरलेले आहेत आणि ओबीसींच्या मागण्यांसाठी मरीन ड्राईव्हमध्ये जलसमाधी आंदोलन हे सुरू आहे। आपण पाहतोय खरं तर लक्ष्मण हाकेंकडनं या ठिकाणी आंदोलन करण्याची जो काही भूमिका आहे ती कायम करण्यात आलेली आहे। त्यांना पोलिसांकडून अक्षरशः उचलून घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायला जाते। खरं तर गेल्या काही काळामध्ये गेल्या काही मिनिटांपासून या ठिकाणी हे आंदोलन जे होतं ते केले जात होतं आणि ते लक्ष्मण हाकेंचं हे आंदोलन सुरू आहे। ओबीसींच्या काही महत्त्वाच्या मागण्या त्यांच्या अस्तित्वासाठी जलसमाधी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी केलेले। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून सारथीला निधी दिलाय। आमच्या पोरांना पीएचडीचे पैसे नाहीयेत। सारथीला बार्टीला पीएचडीचे पैसे देतात। आता या 5,000 कोटी आम्हाला पाहिजे। या आणि ओम देशमुख आमचे प्रतिनिधी या घडामोडीवर लक्ष ठेवून आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, लक्ष्मण हाकेंचं हे आंदोलन सुरू आहे। आक्रमक पद्धतीने आंदोलन करतात, जलसमाधी आंदोलन करत होते। काय नेमकी माहिती कळते? आपण पाहतोय खरं तर गेल्या काही मिनिटांमध्ये काही तासापासून गिरगाव चौपाटीवरती आंदोलन करण्यात येतं। सारथी बार्टी असेल किंवा या सगळ्या योजनांना निधी दिला जातोय, परंतु आमच्या ओबीसींच्या योजनांवरती कुठेतरी अन्याय होतोय अशा प्रकारची एक भूमिका यांच्याकडनं मांडली जात होती। पोलिसांकडनं कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते। आपण काही आंदोलनकर्त्यांशी बोलूयात, त्यांच्याशी किमान संवाद साधूया। काय नेमकं 2.5 वर्षापासून आम्ही सरकार आम्हाला बोलू देत नाही। आपण पोलिसांकडनं आपण पाहतोय की कशा प्रकारे आंदोलनकर्त्यांची धरपकड केली जाते। त्यांना गिरगाव पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि जे आंदोलन आहे ते कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न किंवा पोलिसांकडनं या ठिकाणी कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा प्रयत्न केला जातोय। लक्ष्मण हाकेंना देखील पोलिसांकडनं अटक करण्यात आली आणि एकंदरच जर आपण पाहिलं तर त्यांची नेमकी भूमिका काय, लक्ष्मण हाके असतील किंवा इतर आंदोलनकर्ते असतील, महिला पदाधिकारी सुद्धा आहेत, महिला कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा धरपकड होते। यांचं नेमकं म्हणणं काय आणि कशा पद्धतीचं आंदोलन होतं किंवा नेमकं या आंदोलनाचं कारण काय होतं? कारण अनेक दिवसांपासून ओबीसींचे प्रश्न असतील, यावरती आरक्षण असेल किंवा योजना असतील, यावर सातत्यानं लक्ष्मण हाकेंकडनं सरकारवरती आरोप केले जात होते की सरकार कुठेतरी दुजाभाव ओबीसींसोबत करते। त्यामुळे या आंदोलनाची नेमकी दखल सरकार घेत आहे का, कशा पद्धतीने यावर आता पडसाद उमटतात? कारण एका बाजूला गिरगाव चौपाटीपासून काही अंतरावरतीच विधानसभा सुद्धा आहे आणि विधानसभेचं अधिवेशन सध्या सुरू आहे। यामुळे आता सरकारच्या एकंदरीत कामकाजावर आणि विधानसभेच्या कामकाजावरती याचा काही परिणाम होतोय का हे देखील पाहावं लागेल। पोलिसांकडनं धरपकड केली जाते, कार्यकर्त्यांना शोधून आतमध्ये जमा केलं जाते। त्यामुळे या पुढची एकंदर यांची रणनीती काय असेल, लक्ष्मण हाके असतील किंवा आंदोलनकर्ते असतील, हे पाहणं आता महत्त्वाचं असतं। तुर्तास तरी या सगळ्यांना पोलिसांकडनं अटक करण्यात आली आणि त्यांना गिरगाव पोलीस ठाण्यामध्ये जमा केलं जाते। अनुपमा, ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। लक्ष्मण हाकेंचं हे आंदोलन सुरू आहे, ओबीसींसाठीच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या आहेत आणि आता लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जलसमाधी आंदोलन त्यांचं होणार होतं, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच दखल घेत ताब्यात घेतलेले। त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। गिरगाव चौपाटीवर अशा प्रकारे हे जलसमाधी आंदोलन लक्ष्मण हाकेंनी केलेलं आहे।